शिवचा बर्थडे सेलिब्रेशन छान मस्त झालं आणि आता इथे ना भाजी पण झालेली आहे, सर्वांना जेवायला वाढायचंय घरामध्ये. हाय, आता संध्याकाळ झाली, 7 वाजत आले आणि मी पण तयार झाली. आता चालली माहेरी, शिवचं बर्थडे सेलिब्रेशन करायचंय, तयारी चालू आहे तिकडे. तर थोडंफार आवरायचं पण आहे, पूजा पण गेली आहे आणि मी पण आता मस्त साडी वगैरे नेसली, तयार झाली. साधा सिंपलच मेकअप केला आहे आणि सकाळी मी तुम्हाला लिपस्टिक दाखवली ना, त्यातली एक शेड मी लावलेली आहे. तर कशी दिसते, तर खूप जास्त डार्क नाही लावली. तर चला, आता वेळ तर झालेला आहे तिकडे जायला, कारण मार्केटमधून आल्यानंतर बरीच कामं होती ती आवरली. थोडंफार कुरिअरचं काम होतं आमचं, लाडू पॅकिंग मसाला पॅकिंग करायची होती ते केलं आणि आता चालली माहेरी. तर चला, झाले का नाही तयारी? मला वाटलं सर्व तयार आहे का काय? नाही हो, तुमच्यासाठी भाजी राहिली, भाजीची तयारी. बर्थडे बॉय कुठे आपला? मध्ये का? बर्थडे बॉय कुठे? बर्थडे बॉय कुठे गेला शिव? तिकडं कुठं? अरे बापरे, दमली भाऊ, रस्त्याने पाय पाय आली ना त्यामुळे दमली. मग पळत आली ना. कुठे ग शिव दादा? आज काय शिव दादाचं? मग सर्वांना बोलव. हा का? पनीरची भाजी. पॅकिंग पूजा आवरती येते. हा, पॅकिंग करत होती. झालं का बर्थडे? नाही ग, अजून करायचं आहे. बर्थडे बॉय, टीव्ही कर बंद, आवाज कमी कर ना टीव्हीचा. आम्ही आलोय आता. बर्थडे बॉयची तर तयारी पण नाही. हा, नवीन नवीन कपडे घालायचे, आवरायचं. धर तुझं गिफ्ट. कपडे घेतले का पप्पांनी? नाही, आजी बाबांनी. आजी बाबांनी घेतले का? कपडे. हे घालून दाखव रे शिव, तुला बसते का पाहिजे? मला पॅन्ट, मला दुकानात काय समजत नव्हतं. घाल, हळू चैन लाव, कमरेत फिट्ट नाही ना? मला सगळे गिफ्ट आणते. शर्ट आहे मोठा ढगळ पगळ, फक्त पॅन्टचं थोडस मला वाटत होतं वाढती पाय. शर्ट पण छान आहे, मापात आहे का? पाय ना, पॅन्ट नाही तर थोडी वाढवा, मोठे आणायला. जॉगर आहे ती, जॉगर आहे, पण मग पुढं नको कमी पडायला. शर्टचा कलर यात ग्रे होता, शर्ट मापात आहे, पण मग मला पॅन्टच थोडीशी म्हटलं, याला वाटलं तर 1 नंबर वाढवा आणू असं. बस. आम्ही आरुष चालला होता ना, शिवला काय? आरुष, वेदांत दादा, तुला प्रियंका मॅडम आल्या. हे कोणी आणलं? हे आजीने का? शिवला खूप सारे गिफ्ट आले. जया, तुम्ही काय आणलं? आम्ही ना बर्थडेच्या वेळेस देणार आहे का? शिवचा मामा फुगे फुगवतोय. हा, घालतोय. मामाला काम लावून दिलंय फुगे फुगवायचं. हा, फुगे फुगव. मशीन होतं ना? मशीन नाही, अरे थोडेच आहे फुगे, जास्त नाहीये. चला, आता या आधीचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल. शिवचा आणि आमच्या होणाऱ्या जावयांचा बर्थडे एकाच दिवशी येतो, त्यामुळे मग आम्ही आधी ना शिवचं बर्थडे सेलिब्रेशन करतो आणि त्यानंतर मग त्यांच्या बर्थडेला जात असतो. आता इथं मी आली तर पनीरच्या भाजीची सर्व काही तयारी केलेली होती अर्चनाने. अर्चनाच्या भाऊजाई पण आलेल्या होत्या, दोघी मामी पण आलेल्या होत्या. अर्चना किचनमध्ये पनीरचे काप तळते आणि अंकिता आहे ना अर्चनाची लहानी भाऊजाई, तर तिने चपात्या केल्या आहे. तर बरीच त्यांची सर्व तयारी झालेली होती स्वयंपाकाची, फक्त भाजी बनवायची बाकी होती आणि भाजी जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची होती ना, त्यामुळे मग त्यांनी माझ्यासाठी ठेवलं ते काम, कारण भाज्या मीच बनवत असते. इथे मी काजू आणि मगज बी बॉईल करून घेतले, कारण पनीरच्या भाजीला काजू मगज बी टाकल्यानंतर छान मस्त टेस्ट येते.
अर्चना इथे पनीरच्या भाजीचं वाटण वाटून देते मला आणि इकडे मसाले वगैरे काढले. तर किचन किंग मसाला घेतलाय पनीरच्या भाजीसाठी आणि लाल तिखट, हळद पावडर हे काढून घेतलं सर्व. आई आणि अर्चनाची मम्मी ना मस्त चोपाळ्यावरती बसल्याय, गप्पा मारताय दोघी व्यायनी. तर त्यांचं चालू होतं गप्पा मारायचं आणि मी एका साईडला इकडे मस्त पनीरची भाजी बनवते. तर पनीरची भाजीची रेसिपी काही तुम्हाला एवढी डिटेलमध्ये सांगत नाही, बऱ्याच वेळेस दाखवलेली आहे. सर्व तयारी त्यांनी आधीच करून ठेवलेली होती आणि मी जरा उशिराच आली, कारण तुम्हाला माहितीच आहे, आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. मी जरा बाहेर गेली होती शॉपिंग करायला, त्यामुळे मला यायला लवकर काही जमलं नाही. माझ्या बाकीच्या बहिणी पण 5-5:30 वाजता आल्या होत्या, त्यांनी पण थोडीफार अर्चनाला मदत केली. आता इथे पनीरची ग्रेव्ही झालेली होती, कसुरी मेथी वरतून टाकली मी. पनीर पण टाकायचे बाकी आहे त्यामध्ये. जवळपास आता आहे ना 8 वाजत आले होते. बड्डेची सर्व तयारी झालेली होती, पूजा पण रेडी होऊन आलेली होती. तर तिने येताना आहे ना लहान लहान मुलांसाठी ह्या टोप्या आणल्या. तर मुलांना छान वाटतात ह्या टोप्या घातल्यानंतर बड्डेच्या दिवशी. आणि बाकीची सर्व काही आमची फॅमिली, जवळचेच नातेवाईक बोलवले होते, कारण घरातल्या घरातच बड्डे सेलिब्रेशन करायचं होतं, खूप जास्त मोठं नव्हतं. तर इथे पूजा आहे ना सर्व लहान मुलांना आहे ना टोप्या घालते. सईला पण तिने टोपी घातली. लहान लहान मुलांना बड्डे करायला बघायला खूप आवडतं. आता बड्डेला सुरुवात होणारच आहे, तर आम्ही सर्वजण इथे बसलो. माझ्या मावशीन त्या पण येणार आहे थोड्या वेळाने, त्या अजून आलेल्या नाही आहे. सर्वांची तयारी झालेली होती, पण आपल्या लाडक्या अंशूची काही तयारी झालेली नाही. अंशूचं आज सकाळपासून काहीतरी बिघडलेलं होतं. आज शिवदादाला सर्वजण विचारताय ना, त्यामुळे तर ती काही आवरत नव्हती, नवीन कपडे घालत नव्हती, तर ती रडत होती. कसं तरी तिला लाडूगुडी लावलं, नादी लावलं आणि मी तिला फ्रॉक घातला आणि थोडंफार तिचा वरवर मेकअप केला, कारण ती रडत होती, आवरायचंच नाही म्हणत होती. मग संध्याने आणि आम्ही दोघींनी तिचं थोडं थोडं आवरलं, केस वगैरे विंचरले वरवर आणि कशी तरी ती तयार झाली. तिला पण आम्ही बोलू, तुझा पण आज बड्डे आहे, तुला पण केक कापायचा आहे. त्यामुळे मग ती जरा शांत झाली आणि छान मस्त आवरलं तिचं. आणि तिला पण जिथे शिवची चेअर ठेवलेली तिथेच एक चेअर ठेवली. तिलाही सागर दादाने तिथं बसवलं चेअरवरती आणि मग मी तिला टोपी पण घातली डोक्यामध्ये. त्याला कोणी खाऊ घालत नाही तो. चॉकलेट दे तिला.
मस्त पनीरची भाजी पण इथे झालेली आहे. आपण सोनीला बसू, चल छोकरीला बसू तिथं. माय मांडी बस, दीदीच मांडी बस. शिवचा बर्थडे सेलिब्रेशन छान मस्त झालं आणि आता इथे ना भाजी पण झालेली आहे. सर्वांना जेवायला वाढायचंय घरामध्ये. शिवचं बर्थडे सेलिब्रेशन झालं, सर्वांनी त्याच्यासोबत फोटोशूट केलं आणि नंतर आता सर्वांना जेवायला वाढायचं होतं. म्हैसूर पाक आणलेलं होता सागरदादाने, स्वीट काहीतरी लागतं म्हणून. पनीरची भाजी, भात, चपात्या असा स्वयंपाक बनवलेला होता आणि आता इथे हॉलमध्ये सर्वांना जेवायला बसवलं आहे. साक्षी पण आली होती, सौरभची होणारी बायको, ती पण सर्वांना वाढत होती. सर्वजण आता जेवताय. आताशी बर्थडे झाल्यावर असा असतो का मामा? आता कष्ट, सातत्य. बरं 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 ठीक आहे ठीक आहे. हार्दिक शुभेच्छा. हा बर्थडे होऊन पण गेला तो म्हणतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू म्हणतोय. आता मी पण जेवायला बसली आहे. शिवचं बर्थडे सेलिब्रेशन मस्त झालं. आम्ही सर्व, आई, माझ्या बहिणी, मावशी, मामी सर्वजण जेवायला बसलो. त्यानंतर मग जावयांचा बर्थडे पण करायचा होता तर तिकडंही जायचं होतं. शिवांशू पण जेवायला बसले सागरदादासोबत आणि अर्चना, प्रियंका, संध्या त्याही बसल्या. त्यानंतर मग आम्ही आलो इकडे पूजा आणि ऋतूच्या घरी. तर त्यांचाही बर्थडे घरातल्या घरात साध्या सिंपल पद्धतीमध्येच केला आम्ही. त्यांना पण सागरदादाने बोलवलं होतं शिवच्या बर्थडेला, पण ते जरा बाहेर होते, त्यांचं काहीतरी महत्त्वाचं काम होतं म्हणून त्यांना उशीर झाला यायला. मग आम्ही आलो इकडे त्यांच्या घरी आणि इथेच त्यांचा बर्थडे केला. पूजाने केक आणलेला होता त्यांच्यासाठी आणि आम्ही ड्रेस घेतलेला होता. या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच. जावयांचं पण बर्थडे सेलिब्रेशन छान झालं. खरं तर सागर भाऊने त्यांना पण बोलवलं होतं, पण त्यांना अचानक बाहेर काहीतरी काम आलं त्यामुळे त्यांना नाही येता आलं. नाहीतर त्यांचा आणि शिवचा बर्थडे सोबतच करायचा होता. मग सागर भाऊ केक घेऊन आला त्यांच्यासाठी. तर अर्चनाला नाही येता आलं कारण तिला घरी खूप काम होतं ना, पाहुणे पण होते. आता मस्त त्यांचाही बर्थडे इथे झाला आणि सर्वांनी त्यांना केक पण खाऊ घातला. पूजाने त्यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट ऑर्डर केलेलं होतं तर ते खोलता येते. त्यामध्ये काही मेकअप प्रोडक्ट्स, परफ्यूम वगैरे आहे तर तिने त्यांच्यासाठी घेतलंय. चला आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. परत भेटू, तोपर्यंत सर्वांना बाय बाय.